मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन। कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करणार। पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। पीएम केअर फंडावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली। पूरग्रस्तांना पीएम केअर फंडातून मदत मिळावी। ठाकरेंची मागणी, तर शहाणपणा शिकवू नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण। तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची सरकारकडून मदत। धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त। शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनावर टीका। वादानंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांची दिलगिरी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढणार। संजय राऊतांची माहिती, तर सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं। अजित पवारांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। 10 वर्ष लेकराप्रमाणे जपलेल्या मोसंबीचा 600 झाडांवरती कुऱ्हाड। सततच्या नुकसानाला कंटाळून मोसंबी बाग कापण्याची शेतकऱ्यावर वेळ। हप्ता भरण्यासाठी बँकेचा तगादा। संभाजीनगरच्या पिंपरी राजा गावातल्या शेतकऱ्यांची व्यथा। भिंत खचली, डोळ्यादेखत संसार पुरात वाहून गेला। माढा तालुक्यातल्या वाकाव गावातल्या नागरिकांची व्यथा। 4 भिंतींचा आधार असणारं घर वाहून गेल्यानं राहायचं कुठे, माय माऊलींचा आक्रोश। बुलढाणा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राडा। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आता घुसण्याचा प्रयत्न। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्याची मागणी। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या सोलापूरच्या वाकाव गावात पूरस्थिती गंभीर। पाणी वगळता गावकऱ्यांना अद्याप कुठलीही मदत नाही। तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग 3 दिवसांपासून पाण्याखाली। सोलापुरातल्या बार्शीमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानं हतबल शेतकऱ्यानं संपवलं जीवन। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या एकेरी वाहतुकीला सुरुवात। महामार्गावर अजूनही गाळ असल्यानं एकेरी वाहतूक सुरू। गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेल्या ट्रक चालकांना दिलासा। 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। 9 नोव्हेंबरला होणार परीक्षा। राज्यातल्या पूरस्थितीमुळे निर्णय। बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार। मुंबईत महायुती एकत्र लढण्याची शक्यता। तर ठाण्यात शिंदेंची शिवसेना आणि पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याचा अंदाज। भिवंडीतल्या रस्त्याच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जेरीस। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्याला विचारला जाब। वाहतूक कोंडी होत असल्यामुळे व्यक्त केली नाराजी। लक्ष्मण हाके ओबीसींच्या चळवळीतून बाहेर पडणार का, अशा चर्चा। उद्या होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर हाके भूमिका जाहीर करणार। हाकेंच्या पोस्टमुळे नव्या चर्चा। आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवने हिंदू संघटनांचं प्रत्युत्तर। उद्या उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वेब सिरीज विरोधात समीर वानखेडे कोर्टात याचिका दाखल करणार। तात्काळ सुनावणी करण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार। याचिकेत सुधारणा करण्याचे हायकोर्टाचे आदेश। लडाखमधल्या हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत लेह पोलिसांची कारवाई। वांगचुक यांच्या संस्थेची सीबीआयकडून चौकशी सुरू। कथित पाकिस्तान कनेक्शनमुळे भुवया उंचावल्या। भारतीय हवाई दलाची 6 दशकं सेवा करणाऱ्या MiG-21 फायटर जेट्सची अखेरची भरारी। भारतीय हवाई सामर्थ्यातल्या ऐतिहासिक अध्यायाचा आज समाप्ती। ट्रम्प प्रशासन आता ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांवरती 100% टॅरिफ आकारणार। 1 ऑक्टोबरपासून ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ। भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांनाही फटका। अमेरिकेतल्या टॅरिफचा दणका। भारतीय शेअर बाजार सलग 7व्या दिवशी कोसळला। सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरला। फार्मा आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले। पाकिस्तानवर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून भारताकडे हॅट्रिकची संधी। 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार।